जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखंडेगाव। आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय खुलं आहे। त्या ग्रंथालयामधून मी हे पुस्तक घेतले। या पुस्तकाचे नाव आहे रोमांचक सफर। या पुस्तकाचे लेखक आहेत संजोत बानुबाकडे। या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये। या पुस्तकामध्ये खूप छान गोष्टी आहेत। मी तुम्हाला या पुस्तकामधील एक गोष्ट सांगत आहे। एक आटपाट नगर होते। त्या नगरामध्ये एक कुटुंब राहत होते। ते कुटुंब खूप खुश होते आणि एक दिवस ते फिरायला जातात। तेव्हा त्यांना एका गावामध्ये खूप आवडते। नंतर ते त्या गावामध्ये थोडे दिवस राहायला जातात। त्या गावामध्ये जात असताना त्यांना खूप काही अडथळे येतात। त्यांना जंगलामधून पहिल्यांदा ते जंगलामधून गेले होते। त्या जंगलामधून जात असताना त्यांना एक वाघ दिसला होता। तो वाघ त्यांना म्हणतो, तुम्ही मला एक जण खाऊ द्या, नाहीतर मी तुम्हाला सर्वांनाच खाऊन टाकेन। नंतर ते कुटुंब म्हणते, तुम्ही आम्हाला नक्की खा, पण आम्हाला नाही का आम्हाला त्या गावामधून एकदा त्या काकाची भेट घालून येऊ द्या। नंतर तो वाघ म्हणतो, ठीक आहे, मी इथेच तुमचा वाट बघेन। आणि नंतर ते कुटुंब थोडेसे पुढे जाते की लगेच त्यांना एक चित्ता दिसतो। तो चित्ता म्हणतो, मी तुम्हाला खाऊन टाकीन, तुम्ही मला एक जण कोणी पण या आणि मला खाऊ द्या। नंतर ते कुटुंब पुन्हा म्हणते, तुम्ही आम्हाला नक्की खा, पण आम्हाला एकदा त्या गावामधून त्या आजीला भेटून येऊ द्या। नंतर ते थोडे अजून पुढे जातात। नंतर त्यांना एक भालू दिसतो। तो भालू म्हणतो, एक जण इकडे या आणि मला खाऊ द्या। नंतर ते कुटुंब म्हणते, आम्हाला एकदा त्या गावामधून जाऊन येऊ द्या, आम्हाला त्या गावामध्ये जाऊन एकदा आमच्या पप्पांना भेटू द्या। नंतर ते भालू म्हणते, ठीक आहे, जा तुम्ही। असेच करत ते सर्व प्राण्यांना पार करतात आणि त्या गावामध्ये पोहोचतात। ते जसेच पोहोचतात तसेच त्यांना तिथे एक वाघ घुसला होता। तो वाघ खूप खतरनाक होता। नंतर ते एका झाडावर जातात आणि झाडांच्या फांद्यामध्ये लपतात। ती मुलगी खूप भीते आणि खाली पडते। नंतर तो वाघ तिला घेऊन जातो आपल्या जंगलामध्ये। तिला खात नाही, काही करत नाही। त्या दोघांची खूप चांगली मैत्री होती। मैत्री झाल्यानंतर ते खूप खुश राहतात। नंतर ते कुटुंब घरी जात असताना त्यांच्या मुलीची त्यांना खूप आठवण येते। नंतर त्या वाघाकडे त्यांची मुलगी दिसते, पण ती खूप खुश होती, ती खेळत जाते। नंतर ते कुटुंब सर्व जंगलातच राहू लागले। त्यांनी एक जंगलामध्ये खूप मोठं घर बांधलं होतं। त्या घरामध्ये ते प्राणी घेऊन पण राहत जाई। एक पण प्राणी त्यांना खात नसे। एक दिवस वाघाने एक छोटंसं बाळ पाहिलं। तो बाळ एकटाच होता। तो बाळ त्या घरामधला नव्हता। त्यांना ते बाळ सापडलं होतं। नंतर ते बाळ घेऊन ते आपल्या घरी जातात आणि म्हणतात, हे बघा, आम्हाला एक बाळ सापडलं आहे, तुम्ही या बाळाची देखभाल करसाल का? ते कुटुंब म्हणते, ठीक आहे, आम्ही करतो याची देखभाल, चला आपण सर्वजण जेवण करूया। नंतर सर्वांना जेवायला मिळते, पण वाघाला फक्त मांस खायची सवय होती, पण त्यांनी वाघासाठी मांस पण आणले होते। नंतर ते मांस खाऊ लागले। बाकीचे जेवण आणि चित्ता, जंगली प्राणी हे मांस खाऊ लागले। ते कुटुंब आणि ते प्राणी खूप खुश राहू लागले। आता त्या प्राण्यांना ठरवलं होतं, आपण कोणालाही खायचं नाही। नंतर असेच करत खूप मजा आली आणि ते खूप खुश झाले। इतकी मजा आली ना की सांगू शकत नाही, असे ते म्हणू लागले। नंतर ते प्राणी म्हणाले, तुमच्यामुळेच आम्हाला जीवन जगता यायला आम्ही शिकलो। तुमचे आभार कसे मानू आम्हाला कळत नाही। धन्यवाद।